नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत आवश्यक असणारा विभाग म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील आपल्याला बघणार आहोत ज्ञानात्मक उपपत्ती। मागील भागात आपण सहचर्यवादी उपपत्ती बघितली होती। आज आपण त्यापुढील उपपत्ती म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती बघणार आहोत। तर पहिलं आहे शास्त्रज्ञांची नाव आहे कोलर आणि कोप्का। उपपत्ती आहे मर्मदृष्टी उपपत्ती। प्रयोगाचे साधन किंवा प्राणी आहे चिंपॅन्झी सुलतान नावाचा। मानसशास्त्रीय कार्य आहे समस्या ह्या स्वतः विद्यार्थ्याने मर्मदृष्टीने सोडवण्यात याची मदत होते। विद्यार्थ्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा अध्ययनात वापर करणे म्हणजे मर्मदृष्टी होय। शैक्षणिक महत्त्व काय मर्मदृष्टीचं तर मुळाक्षर शिकविताना सुटे न शिकविता एकत्रित शिकवावे। एखादा घटक वेगवेगळा न शिकविता एकत्रित शिकवावा। 2 परस्पर घटकांचा संबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावा। 4 गोष्ट सांगताना प्रथम पूर्ण गोष्ट सांगावी व तिचा सार नंतर सांगावा। त्यानंतर दुसरं आहे शास्त्रज्ञाचं नाव आहे कर्ट लेविन। उपपत्ती आहे क्षेत्रीय उपपत्ती। प्रयोगाचे साधन किंवा प्राणी आहे व्यक्तीचा परिसर। मानसशास्त्रातील कार्य आहे कर्ट लेविन यांचं क्षेत्र म्हणजे व्यक्तीच्या परिसरातील परिस्थिती होय। एखाद्या व्यक्तीच्या जीवनकक्षेचा अभ्यास करताना वर्तमान काळाचा वापर करावा असं कर्ट लेविन यांनी आपल्या क्षेत्रीय उपपत्तीमध्ये म्हटलं आहे। तर याचं शैक्षणिक महत्त्व आहे वर्तमान काळातील परिस्थितीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे। अध्ययनाची सवय लावावी। उद्दिष्टे स्पष्टपणे मांडावीत। सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर करावा असं मर्मदृष्टी क्षेत्रीय उपपत्ती मधील कर्ट लेविन यांनी सांगितलं आहे। त्यानंतर तिसरं शास्त्रज्ञ आहे आसुबल यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं। उपपत्ती आहे त्यांची अध्ययन उपपत्ती। प्रयोगाचे साधन आहे पाठ्यपुस्तक अर्थपूर्ण पाठ्यपुस्तक आणि अर्थपूर्ण। त्यानंतर मानसशास्त्रीय कार्य आहे ज्ञानाचे संकलन शालेय जीवनाची देह ठेवली पाहिजे। दुसरं आहे मूर्त अमूर्त संकल्पना ह्या मनोऱ्यासारख्या असताना व त्यांचा अध्यापनात उपयोग केलाच पाहिजे। शैक्षणिक महत्त्व आहे पूर्वज्ञान व नवीज्ञान यात सहसंबंध निर्माण करणे। मुख्य मुद्द्यांचे विश्लेषण करून अर्थपूर्ण शब्दाचा वापर करावा। ज्ञान ग्रहण करणे शालेय जीवनाचे ध्येय असावे। पाठ्यक्रमावर भर देणे। त्यानंतर या कडीतील 4थं शास्त्रज्ञ आहे जे नाव आहे डॉक्टर ब्रुनर। यांची उपपत्ती आहे अध्ययन उत्पादन ज्ञानात्मक उपपत्ती। प्रयोगाचे साधन प्राणी ज्ञान रूपांतराचे सूत्र। मानसशास्त्रातील कार्य आहे जुनी अनावश्यक माहिती भाग वगळून नवीन माहिती समाविष्ट करावी। शैक्षणिक महत्त्व आहे अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्तीचं जुन्या ज्ञानात सुधारणा होते। माहिती असलेले अनावश्यक भाग वगळता येतो। जुनी माहिती व नवीन माहितीचा फरक सांगता येतो। आवश्यक माहिती ग्रहण करणे। तर ही झाली ज्ञानात्मक उपपत्ती आणि त्यांच्या लेखकांचं नाव आणि त्यांचे कार्य आणि शैक्षणिक महत्त्व। पुढील भागात आपण बघणार आहोत आधुनिक उपपत्ती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।